कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. या अजून बाहेर कशा नाही आल्या? दाजी, आतापासून आमच्या अक्का विना कर्मना झाल्या वाटतं तुम्हाला? हा, हे म्हणजे का नाही लव्ह ॲट सुसाईड झालंय तुमचं. हळू हळू. सुसाईड? धनु दीदी, सुसाईड नसतं ते. सुसाईड म्हणजे आत्महत्या. हा, लव्ह ॲट फर्स्ट साईट असतं ते. सॉरी, पण दाजी इथं फर्स्ट साईट नाही बरं का, इथं दोन्ही साईडला प्रेमाची ठिणगी पडलीये. भागू नाही, म्हणजे तिला असं म्हणायचंय की आमची अक्का पण दिवसभर तुम्ही काढलेले फोटोज बघत बसती. हो ना. आणि मी सतत त्यांच्या बरोबरच्या संसाराची स्वप्न बघत असतो. अयो दाजी, तुम्ही आल्यापासून ना एकावर एक डायलॉग चाललाय की. तुम्ही जर अक्काला डेटवर घेऊन गेलात ना तर बंद झाली ती. हा दाजी, तुम्ही तिला ना घेऊन जा, कासला घेऊन जा, कासला. नाही, महाबळेश्वरला घेऊन जा. हा नाही, नको, घाटावर घेऊन जा. नाही, कासला घेऊन जा. नाही, महाबळेश्वर कास घाट, महाबळेश्वर कास घाट, महाबळेश्वर कास घाट. अरे काय पाहुणं, तुम्ही कधी आला इथं? हा काय आत्ताच आला? राजू, चहा पाण्याचं? अहो नाही, नको नको. आल्यापासून चांगलीच सेवा चालू आहे होणाऱ्या दाजींची. पण आज अचानक इथं, आणि पूर्ण तेजू कुठं आहे? ही काय इथे? अक्का कसली भारी दिसते. तेजू, भारी दिसतेस ग. पण आज ड्रेस मध्ये का? दाजीना अक्काला डेटवर घेऊन जात आहेत. डेट म्हणजे? अरे म्हणजे बाहेर फिरायला. लग्नाआधी एकमेकांसोबत वेळ घालवला तर एकमेकांच्या सवयी आवडीनिवडी कळतील ना, म्हणून. माफ करा पाहुणं, पण लग्नाआधी बाहेर फिरायला जाणं माझ्या मनाला नाही पटत. मी तेजूला तुमच्यासोबत बाहेर नाही पाठवू शकत. सूर्या, अरे हरकत काय? आता लग्न ठरलंय आणि खूप लवकरच यांचा संसार सुरू होईल. आणि त्याआधी जर एकमेकांचा स्वभाव कळला, समोरच्याला काय हवंय काय नकोय हे कळलं, तर पुढे जाऊन संसार करताना अडचणी येणार नाहीत रे. एकमेकांना सांभाळून घेतील, सावरून घेतील. पण तू जर बाहेर लोकांना कळलं तर लोक काय म्हणतील? सूर्या, इथे आता लोकांचा प्रश्न कुठे आला? तू मला सांग, या दोघांना संसार करायचाय की लोकांना संसार करायचा यांच्यासोबत? आणि तसंही मला वाटतं की लोकांना काही घेणं देणं नसतं आपल्या आयुष्यात. उलट आपणच त्यांचं दडपण घेऊन आयुष्य जगत असतो. मला एक सांग, तुझ्यासाठी काय महत्वाचं आहे? तेजूचा संसार की लोकांचं म्हणणं? माझ्या बहिणीचा संसार. अरे मग झालंच ना. ह्यांचा संसार चांगला होण्यासाठी आपल्याकडनं जे काही करता येईल ते करूयात. आणि बरं मला सांग, ह्या दोघांवर तुला विश्वास आहे ना? हाय. डॅडींनी स्थळ आणलंय म्हणल्यावर प्रश्नच नाही. चांगलेच समीर राव. अरे मग काय प्रॉब्लेम आहे? जाऊ दे ना डेटवर.
जाऊ दे ना दादा. ठीक आहे, जाऊ. थँक्यू दादा. आणि खरंच सगळे म्हणतात तसं तुम्ही लाखात एक दादा आहात. आणि हो, तुम्ही आता तेजश्रीची अजिबात काळजी करू नका. ती आता माझी जबाबदारी आहे. अहो, निघूया का आपण? ते बघा, जगातलं सगळ्यात रोमॅन्टिक कपल जाते. काय झालं? अहो, ते पेट्रोल संपलं वाटतं गाडीतलं. मग आपण पुढे जाऊन भरूयात ना. आता हिला कसं सांगू? त्यासाठी चावी लागती आणि मी फक्त गाडी उचलली, चावी नाही. कुठे हरवला? काही नाही. अहो, ते काय ना, इथे जवळपास कुठे पेट्रोल पंप नाहीये. आपल्याला बहुतेक रिक्षानीच जावं लागणार. चालेल ना तुम्हाला? हो. मी गाडी लावतो. चला. दाजी आणि अक्काची डेट कसली भारी चालू असेल ना. हा, दोघं पण एकदम मोठ्या टेबलवर समोरासमोर बसलेले असतील. हा, दाजींनी अक्काची फेवरेट डिश मागवली असेल ना. दाजी अक्काला स्वतःच्या हाताने चारतील का? आणि मग अक्का लाजत लाजत खात असेल. धनु दीदी, खाण्याशिवाय पण गोष्टी असतात ग. तुला खाण्याशिवाय दुसरं सुचत नाही का? गप्पा बस. मी सांगते ना, ते दोघं मस्त एकमेकांच्या हातात हात घालून वेगवेगळ्या स्पॉटवर फिरत असणार. हा, पण दाजी खरंच अक्काचा हात धरतील का? आणि अक्काला ते नाही आवडलं तर? राजू ताई, आवडेल आवडेल. हा, बरं आवडेल. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.